यानंतर थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत तिथे. आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो. अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही आहे. आपण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की लवकर स्वीकारावं. नाही, मला वाटतं की आता पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात. काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत, म्हणजे मंत्रिमंडळ झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत, पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत. मला वाटतं या आठवड्यात निर्णय होईल सर, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसतं. शिर्डीच्या मेळाव्यामध्ये राज्याला नवीन भाजपचा प्रदेशाध्यक्ष मिळेल ती घोषणा होईल शक्यता आहे तिथे? नाही, मला असं वाटतं की आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही आता 1 तारीख ते 20 जानेवारीपर्यंत आजपासून राज्यामध्ये 1.5 कोटी सभासद नोंदणी करतो आहे. मग सक्रिय सदस्य, ऍक्टिव्ह सदस्याची नोंदणी होणार आहे. मग बूथ अध्यक्ष, 1 लाख बूथ अध्यक्ष आम्हाला करायचे आहे. मग तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड होतं. त्यामुळं त्या निवडीला जरा मला वाटतं आपलं केंद्र नेतृत्व, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील. पण प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळं प्रक्रिया एकदा सुरू झाली आहे तर लवकरच त्याचा निर्णय होतो. स्वामित्व कार्ड आता पुढच्या टप्प्यात कधी वितरित केलं जाईल? माननीय मोदीजी पुन्हा एकदा स्वामित्व योजनेचा शुभारंभाचा वेळ देतील आणि लवकरच मी त्यांना वेळ मागितलेला आहे. नक्की केंद्राचीच योजना आहे, राज्याने सोबत काम करायचं आहे. त्यामुळं या दुःखद घटनेमुळं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळं शासकीय दुखवटा असल्यामुळे तो कार्यक्रम पुढे गेला. लवकरच तो कार्यक्रम होईल. सर, जळगाव मधल्या परळीमध्ये 2 गटामध्ये राडा झालेला आहे. काय सांगाल, अशा प्रकारच्या राड्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होताना? ते घटना काय तिथले SP तपास करतात किंवा त्याबद्दलचा मी SP शी बोलेल. मराठवाड्याचा जो पाणी प्रश्न आहे तो अजून बिकट झालेला आहे. तर जायकवाडीमध्ये 58%